आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. स्थानिक नवउद्योजकांना अमृत कार्यालयाच्या वतीनं आयोजित अमृत पेठ प्रदर्शनाचा नागपुरातील तात्याटोपे हॉल तात्याटोपे नगर इथं शुभारंभ करण्यात आला. प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अशा उपक्रमांमुळे स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळतं आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात असं त्या म्हणाल्या. हे प्रदर्शन 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी सुरू राहणार असून प्रदर्शनास भेट देण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं लोकशाही दिनाकरता नागरिकांकडून 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार किंवा निवेदनं अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना व्यक्तिशः लोकशाही दिनात सहभागी होणं आवश्यक आहे. लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर 1 महिन्यात कारवाई न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. विविध कृषी पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. यापूर्वी या पुरस्काराचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येत होते, मात्र आता हे प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलं आहे. धुलिवंदन सणानिमित्त शहर बस सेवा मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी बंद राहणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित करण्यात येणारी आपली बस सेवा 2 मार्चच्या संध्याकाळी 7 वाजतापासून आणि मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 4 मार्चला बस सेवा पूर्ववत होईल अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागानं दिली आहे. तसंच जिल्ह्यात 3 मार्च 2026 रोजी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं किरकोळ देशी आणि विदेशी मद्य विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा 4था दीक्षांत समारोह आज नागपुरात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश एस. चांदूरकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरामध्ये न्याय, समानता आणि कायद्याच्या शासनाचे प्रतीक असणाऱ्या लेडी जस्टिस यांच्या प्रतिमेचं आज संध्याकाळी 4 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. याप्रसंगी देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल. नमस्कार.